नाशिकमध्ये सध्या सिंहस्थ कुंभमेळ्याचे कामं सुरू आहेत आणि या कामांमुळे सध्या शहरामध्ये अशा पद्धतीचे खड्डे खोदून ठेवण्यात आलेले आहेत। खरं तर महापालिका प्रशासन असेल, महापौर असतील यांनी वारंवार सूचना देऊन सुद्धा अनेक भागांमध्ये हे खड्डे जे आहेत ते बुजवण्यात आलेले नाही आहेत आणि त्याच्यामुळे एक टास्क फोर्स जो आहे तो महापौरांनी या ठिकाणी निर्माण केलेला आहे आणि त्याच माध्यमातून महापौर आणि बाकी लोकप्रतिनिधीसुद्धा आज शहरातल्या या सगळ्या कामांचा आढावा घेत आहेत। आपण ज्यावेळेला रस्त्यावर उतरून हे सगळे कामं बघतो, काय नेमकी परिस्थिती आहे सध्या? काही कामं अतिशय चांगली झालेली आहेत आणि काही कामांमध्ये दिरंगाई झाली आहे, त्यांना आपण पिनलाइज करतोच आहोत। पण आता काही कामांमध्ये आम्ही टेक्निकल मत पण मांडले। आता तुम्ही जर हे काम बघितलं, इथे युटिलिटी टाकायचे डक्ट्स आहे आणि तिथे जे उभे आहेत आपले कॅमेरामॅन, ती वॉटरची लाईन आहे। म्हणजे उद्या जेव्हा आपण हा रस्ता सरळ करायला दाबणार याला रोलरने, तेव्हा ती लाईन फुटणार आहे। तर यावरती आपण IIT-कडनं एक सजेशन मागवलेलं आहे प्रशासनाने, त्यांनी पण त्याचं सोल्युशन दिले। असे छोटे छोटे मुद्दे आहे जिथे पर्सनली जाऊन लक्ष घालण्याची गरज आहे आणि प्रशासनाने देखील डोळ्यात अंजन घालून हे करणं गरजेचं आहे, कारण जुन्या युटिलिटीज आहेत त्या आता आपण पूर्ण नाशिक शहरामध्ये करतो, चांगलं आहे, पण करत असताना तीच गुल आणि तीच काडी होणार असेल तर हे काम करण्यात काय अर्थ नाही आहे। माझं असं मत आहे, इतकं ॲडव्हान्स तंत्रज्ञान आहे, सन्माननीय मुख्यमंत्री असतील आपले, गिरीश भाऊ असतील कुंभमेळा मंत्री, ते वारंवार सांगता आहेत की आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने कुंभ पार पाडायचा आहे आणि नाशिकची प्रगती करायची आहे, नाशिक हे अनस्टॉपेबल आहे। तर एक आपण म्हणतो ना की लोकप्रतिनिधी हे सगळ्या कामांवरती नजर ठेवणं गरजेचं आहे आपलं, प्रशासन, कॉन्ट्रॅक्टर आणि लोकप्रतिनिधी। कॉन्ट्रॅक्टरकडनं ते काम करून घेण्याची जबाबदारी सगळी आमच्यावरती। त्याच्यामुळे उद्या उठून नागरिकांनी आम्हाला निवडून दिले ते कशासाठी दिलेलं आहे की कुठेही गलथान चुकीचं काम झालं नाही पाहिजे आणि त्याच्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। आपण अतिक्रमण विभागाचे जे अधिकारी आहेत ते सुद्धा सोबत आहेत, काही शहरामध्ये जे अतिक्रमण आहेत ते सुद्धा पाडायला घेतलेले आहेत, आपण स्वतः लक्ष देतात त्या ठिकाणी, काय नेमकी परिस्थिती आहे? नाही, नक्कीच आता नाशिकमध्ये जिथे जिथे अतिक्रमण असेल ते एकदम रडारवर आहे। मी आधीच आपल्याला सूचित करते, ज्यांची अतिक्रमणं आहे वर्षानुवर्ष त्यांना नक्कीच माहिती आहे की आपलं हे अतिक्रमित आहे, त्यांनी कुठेही पळून जायचा, कुणाला फोन करायचा प्रयत्न करू नये, कारण तो हातोडा, तो बुलडोजर तुमच्यापर्यंत येणारच आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही सज्ज राहा। आपण काही अल्टिमेटम दिला या सगळ्या लोकांना? नक्कीच रडारवरती गेले अनेक, तुम्ही बघत असेल शालिमार असेल किंवा सारडा सर्कल असेल, आम्ही कुठेही सोडलेलं नाही आहे आणि आता पुढच्या दृष्टिक्षेपामध्ये जे मोठे मोठे अतिक्रमण आहे, मग ते धार्मिक अतिक्रमण असले तरी सुद्धा आम्ही कुठेही त्याची तमा बाळगणार नाही। काही वर्षानुवर्ष असा अनुभव आहे की आपल्यासारखे लोक, महापौर, लोकप्रतिनिधी रस्त्यावर अधिकाऱ्यांना घेऊन फिरतात, मात्र अधिकारी जुमानत नाही, अशा अधिकाऱ्यांना सुद्धा आपण तंबी देणार आहात? नक्कीच, परवाच्या बैठकीत मी सांगितलं आहे की कॉन्ट्रॅक्टर्सला तर आपण सूचना दिल्या आहे, त्यांना पेनल्टी आहे, पण मग अधिकारी त्यांना पिलनाइज करून हातवर नाही करू शकत। अधिकाऱ्यांचं काम आहे त्यांच्याकडनं काम करून, कॉन्ट्रॅक्टरला तुमची सीवर युटिलिटी नाही माहिती, हे सगळं जे नॉलेज आहे ते अधिकारी वर्ग देत असतात आणि त्यामुळे त्यांनी सुद्धा हातवर करायची गरज नाही आहे। जसं कॉन्ट्रॅक्टरवर पेनल्टी लागेल तशी अधिकाऱ्यांना पण जबाबदार धरलं जाईल या केसमध्ये। खूप खूप धन्यवाद। आपण बघतोय महापौर स्वतः या ठिकाणी रस्त्यावर उतरून या सगळ्या कामांचा आढावा घेत आहेत। सिंहस्थाच्या निमित्तानं शहरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात कामं सुरू आहेत, खड्डे खोदून ठेवण्यात आलेले आहेत, ते खड्डे तात्काळ बुजवावेत, त्या ठिकाणी जे काम आहे ते उत्कृष्ट दर्जाचं व्हावं अशा सूचना महापौरांनी दिलेल्या आहेत। यासोबतच कोणालाही तुम्ही फोन केला तरी तुमचं जर अतिक्रमण अनधिकृत असेल तर ते पाडलं जाईल असा सज्जड इशारा सुद्धा महापौरांनी या ठिकाणी दिलेला आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।